लेखा, एवढा कसला विचार करतेस? दुःखी आणि नाराज? आई, मी दुःखी सुद्धा नाही आणि नाराज सुद्धा नाही ग. मग आई, मी खोलवर विचार करतोय ग. कसला रे लेखा? आई, आपण गरीब आहोत याचं दुःख नाही ग, पण आपल्या गरिबीमुळे आपल्याला कोणताही सण किंवा उत्सव आपल्या मनासारखा साजरा करता येत नाही ग, याचं दुःख वाटतं ग कधी कधी. लेखा, असं काय बोलतोस तू? आई, आता हेच बघ ना, आज गुरुपौर्णिमा आहे. आज माझे सगळे मित्र गुरूंच्या दर्शनाला जाणार आहेत. ते पण भारी भारी भेटवस्तू घेऊन जाणार आहेत. आणि आपल्याकडं भारी भेटवस्तू तर सोड, पण अरे लेखा, गुरूंच्या दर्शनाला जाताना भेटवस्तूकच न्यायला पाहिजे असं नाही रे. पण आई, सर्वजण काही ना काहीतरी घेऊन जाणार आणि मी रिकाम्या हाताने जाऊ? अरे लेखा, गुरूंची अशी अपेक्षा नसतेच रे. त्यांची फक्त एकच अपेक्षा असते की माझ्या शिष्याने मी दिलेल्या शिकवणीत उभं राहावं आणि जीवनात यशस्वी व्हावं. आई, तू देखील गुरुप्रमाणे आजवर मला क्षणाक्षणाला शिकवत आलीस, तेही तुझी कसलीच अपेक्षा नसताना. आई, आज मला गुरूंचे दर्शन होईल का नाही, पण गुरूंचे दर्शन तुझ्या रूपात मला रोज होईल. आई, आजची गुरुपौर्णिमा तुझ्या चरणावर